प्रभूची स्तुती असो. मत्तये अध्याय 16 वचन 26 मध्ये लिहिलं आहे, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? आज आपण एक खूप छान विषयावर बोलणार आहोत. आपण सर्वजण कुठे ना कुठे निराश आहोत किंवा आपल्याला समजत नाहीये की आपण काय केलं पाहिजे. जीवनाचं काय उद्देश आहे, काय पर्पज आहे आणि आपण का जगतोय? या पृथ्वीवर आपण का आलो आहोत? परमेश्वराने आपल्याला का या पृथ्वीवर पाठवलं आहे? असे बरेच प्रश्न आपल्या मनात आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप मदत करेल. तर देववचन आपल्याला म्हणतं की तुम्ही सर्व जग जिंकलं, पण तुम्ही स्वतःलाच गमावलं किंवा तुमचा जीवच गेला तर मग काय लाभ? याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण कुठे ना कुठे या जगामध्ये स्वतःचं नाव बनवायला चाललो आहोत. आपल्याला स्वतःचं एक नाव बनवायचं आहे. एक इमेज क्रिएट करायची आहे, एक प्रतिमा बनवायची आहे आणि ते करण्यासाठी आपण खूप धडपड करतोय. स्वतःकडेही लक्ष देत नाहीये. आपण काय खातोय, पितोय ते सुद्धा पाहत नाहीये आणि जेव्हा आपल्याला यश मिळत नाही, तर मग आपण निराश व्हायला लागतो. आपल्याला पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण जगाभर सर्वजण आपल्याशी खुश राहिले पाहिजे. या धडपडीमध्ये आपण स्वतःला, परमेश्वराला आणि आपल्या कुटुंबाला खुश ठेवतोय की नाही, याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. आज मी तुम्हाला माझ्या पर्सनल अनुभवानुसार काहीतरी मस्त सांगणार आहे. तर एके दिवशी जेव्हा मी माझा बर्थडे सेलिब्रेट करत होती, त्यावेळेस मी एका दुसऱ्या चर्चमध्ये गेलेली मिसा करायला आणि त्या चर्चवर क्रुसावर येशू होते. त्यांना पाहून त्या दिवशीचा गॉस्पेल होता, की माझ्या जवळच्या लोकांनी मला नाकारलं आहे. आणि मी मनन करत होती, की जवळची लोकं म्हणजे येशूची कोण आहेत? आणि मला जाणवलं, की मीच आहे. आणि मी बोलली, "येशू, मी तुम्हाला कधी नाकारलंय?" तेव्हा माझ्या पटकन डोक्यात आलं, की कुठेतरी येशू माझ्यावरती अनकंडिशनल लव्ह करतात. म्हणजे त्यांच्या प्रेमामध्ये कसलीही कंडिशन नाहीये. अमर्यादित प्रेम आहे. पण माझ्यासोबत असं आहे, की मी येशूला कंडिशनल प्रेम करते. कंडिशनल प्रेम म्हणजे मी प्रभू येशूला म्हणते, की अजून ही गोष्ट झाली नाहीये किंवा मी ही प्रार्थना करते, ती अजून ऐकली नाही गेली आहे. मग ते झाल्यावर मी ही गोष्ट करेल किंवा मी असं-असं वागेल जेव्हा हे होईल. आणि अशी कंडिशन मी येशूच्या समोर मांडले होते. तेव्हा मला पटकन असं जाणवलं, की हे तर बरोबर नाहीये. येशू जेव्हा मला पूर्ण हृदयाने प्रेम करतायत आणि मी कुठेतरी कंडिशन बोलते, की येशू हे झाल्यावर मी तुम्हाला पूर्ण मनाने प्रेम करेन. आणि मे बी ती गोष्ट झाली सुद्धा पुढे. तरी पण मग नंतर दुसरी कोणती तरी गोष्ट येईल आणि मग तिसरी कोणती तरी गोष्ट येईल आणि मग असं होतच राहणार आणि मी माझं प्रेम येशूसाठी हे पोस्टपोन करतच राहणार. मग मी त्या दिवशी मनापासून येशूला म्हणाली, की आत्तापर्यंत ना मी माझं जीवन स्वतःसाठी जगली आहे. पण आता मला ना पूर्णपैकी तुम्हाला समर्पित करायचंय. तुम्हाला जे हवंय ते मला करायचंय. मला जे मी बोलले हे झाल्यावर करेल, ते झाल्यावर करेल, ते मला आत्तापासून सुरू करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्यालाही जीवनामध्ये जर का उद्देश हवा आहे, तर आपण ही प्रार्थना करू शकतो, की येशू तुमची इच्छा आहे ना, ती आत्तापासून करायची आहे. पुढे हे झालं, ते झालं असं करत-करत आम्हाला समजणार पण नाही कधी आमचं आयुष्य संपलं. आणि म्हणून आत्ता या क्षणामध्येच आपल्याला येशूची इच्छा करायची आहे. पण ती नक्की काय आहे? तर बऱ्याचदा आपण कॉलेजमध्ये असतो, तेव्हा आपल्या जीवनाचा एकच उद्देश असतो, की आपल्याला चांगले मार्क काढायचे आहेत, चांगले मार्क्स काढायचे आहेत. आणि मग असतं, की चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन हवंय. मग असं असतं, की चांगला जॉब पाहिजे. मग जॉब झाला, की चांगली सॅलरी हाईक, अजून चांगला जॉब हवाय. मग त्याच्यानंतर चांगलं लग्न करायचंय, तर एक चांगलं रिलेशनशिप हवंय. एक चांगलं पर्सन हवंय आपल्याला लग्न करण्यासाठी आणि मग चांगलं बाळ झालं पाहिजे. या टाईमला झालं पाहिजे. मग नंतर अजून काही ना काही ना आपले उद्देश आहे ना असे सगळे असतात आणि मग ते होत नसेल ना, मग आपण खूप निराश होऊ शकतो.
पण आपला ॲक्चुअल उद्देश वेगळा असला पाहिजे. आपला उद्देश हा आहे, की येशूच्या राज्यामध्ये आपल्याला येशू जवळ जायचं आहे आणि मग आपल्याला ती तयारी करण्यासाठी येशूला काय हवंय ते करायचंय. आणि ते मत्तय अध्याय 25 मध्ये प्रभूने आपल्याला सगळ्यात सोप्या रूपाने सांगितलं आहे. ते आहे, कारण मी भुकेलो होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तहानलेलो होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतात, की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेलेलं पाहून खायला दिले, केव्हा तहानलेलं पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. तर खूप छान आहे. हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. ॲक्ट्स ऑफ मर्सी म्हणजे आपल्याला आहे ना, दयाची कार्य करायची आहेत आणि मनापासून करायची आहे. जेव्हा आपण जे आजारी आहेत, त्यांना भेट द्यायला जातो, जे खूप जास्त एकटे आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आणि कधी-कधी ना जगाला असं वाटेल, की आपण आपला टाईमपास करतोय आणि याच्यात काहीच अर्थ नाहीये. काहीतरी मोठं केलं पाहिजे आणि याच्यामुळे काय होतं, आपण काहीतरी मोठं करण्याच्या नादामध्ये आपण आहे ना आपली शांती गमावून बसतो. आपण आहे ना काहीतरी मोठं हे कधी होईल, ते कधी होईल आणि आपण आपल्या जीवनाचा उद्देश नाही जगत आहे. आपला जीवनाचा उद्देश हेच आहे, की देवाची दया आपल्याला घ्यायची आहे आणि देवाची दया आपल्याला दुसऱ्यांना द्यायची आहे. आणि ते देण्यासाठी कधी-कधी कोणच आपल्याला बघणार नाही. कोणी आपल्याला पुरस्कार देणार नाही. कोणी आपली वाहवाही करणार नाही किंवा जी लोकांपर्यंत आपण पोहोचतोय, ते विसरून जाणार आपण त्यांच्यासाठी काय चांगलं कामं केली होती. कारण आपल्याला प्रभू येशूच्या वचनानुसार चालायचं आहे. त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे, की आपला जो पुरस्कार आहे तो पुनरुत्थान म्हणजे जेव्हा रेझरेक्शन असणार आहे त्यावेळेस प्रभू आपल्याला देणार आहे. असं नाही की इथे आपल्याला गिफ्ट नाही मिळणार आहे, की रिवॉर्ड नाही मिळणार आहे. पण आपण त्याच्यासाठी कार्य नाही करत आहोत. आपण येशूच्या गौरवासाठी कार्य करत आहोत. स्वतःच्या गौरवासाठी नाही. इतरांच्या गौरवासाठी नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, स्वतःची इमेज बनवण्यासाठी नाही सोसायटीमध्ये, पण फक्त येशूच्या गौरवासाठी. येशूपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, तर आपल्याला या लोकांपर्यंत पोचायचं आहे, ज्याला खूप गरज आहे. मग कुणाला सांत्वन देणं, कुणाला खुश करणं, छोट्या-छोट्या गोष्टी करणं, हेच प्रभूला आपल्याकडून हवंय. पण आपल्याला खूप मोठ्या गोष्टी करायच्या आहे म्हणून आपल्याला ताण येतोय, आपल्याला स्ट्रेस येतोय. पण या छोट्या गोष्टीमध्ये स्वर्गीय राज्य आहे, किंगडम ऑफ गॉड आहे आणि हे करण्यामध्येच आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश मिळतो. पर्पज ऑफ लाईफ भेटतो. कधी-कधी ना आपण खूप जास्त इन्व्हेस्ट करतो लोकांमध्ये आणि मग आपल्याला असं वाटतं, की आपण एवढं करूनही काहीच फायदा नाही. कारण ती लोकं आपल्याशी काही नीट बोलत नाहीये आणि ती लोकं आपल्याला परतफेड करत नाहीये. पण येशूनी बोलले परतफेड ते करणार आहे. आणि आपल्याला ना इकडे फेल्युअर किंवा आपण बोलतो ना फेल होण्याला घाबरायचं नाहीये. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला तिकडे स्वर्गीय राज्यात जिंकायचं आहे. मग इकडे आपण फेल झालो ना तरी चालेल. इकडे छोटे-मोठे युद्ध आपण नाही जिंकलो तरी चालेल. जीवनामध्ये आपल्याला हवंय त्यावेळी आपल्या गोष्टी नाही घडल्या तरी चालेल. कारण आपल्याला येशूला अनकंडिशनल लव्ह करायचं आहे आणि आपलं जीवन आत्तापासून सुरुवात करायची आहे. असं उद्याचा विचार करून, की उद्या सगळ्या गोष्टी ठीक होतील, मग मी माझ्या जीवनामध्ये येशूची जी इच्छा आहे ती जगणार. तर असं करत बसलो तर आपलं कधीच काही होणार नाही. आत्ता या क्षणामध्ये आपण चांगली कामं करणं, पण फक्त देवाच्या गौरवासाठी, येशूच्या गौरवासाठी. योहान अध्याय 15 वचन 8 मध्ये येशू आपल्याला म्हणतात, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य होतात.
तर याचा अर्थ असा आहे, की विपुल फळ म्हणजे काय? म्हणजे आपण जेव्हा देवाच्या राज्यासाठी झटतो आणि आपल्या आतमध्ये देवाचं राज्य तेव्हा येतं, जेव्हा आपण निस्वार्थी होऊन पूर्णपैकी फक्त प्रभू येशूच्या राज्यासाठी कार्य करतोय, त्यांच्या गौरवासाठी कार्य करतोय आणि आपण स्वतःचे प्लॅन्स असं नाही मी बोलत आहे, की स्वतःसाठी जगू नका. पण स्वतःची जी आपल्या ज्या इच्छा, आकांक्षा आहेत, ते येशू बघून घेतील. ज्यावेळेस जे व्हायचं आहे, ते होणारच आहे. आपण ओढून-ताणून काही आपल्या वेळेनुसार करू नाही शकत. पण आपल्याला काय होणार, नाही होणार याच्या भीतीमध्ये नाही राहायचं आहे. आपण या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये आपल्याला रिजेक्शन मिळणार, आपल्याला फेल्युअर मिळणार, आपल्याला यश नाही मिळू शकत, तरी चालेल. आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये पहिलं यायचं आहे. तिथे जवळ येशूच्या जायचं आहे. मग तिकडे जिंकणं गरजेचं आहे. इकडे हारलो तरी चालेल, इथे जिंकलो, हारलो तरी चालेल. फेल्युअरची भीती ठेवू नका. जेव्हा आपण एका बिझनेसमॅनकडे बघतो, तेव्हा तो झोपत नाही आणि खात-पीत नाही. जर का त्याला एक मोठी डील आली आहे, तर तो त्या डीलच्या पाठी कसा वेडा होतो. कारण त्याला खूप पैसे मिळणार आहे. त्याला खूप प्रॉफिट होणार आहे. पण आपण आहे ना कुठेतरी स्वर्गीय राज्यासाठी संपत्ती गोळाच करत नाहीये. स्वर्गीय राज्यामध्ये संपत्ती गोळा करण्यासाठी आपल्याला नम्र होणं आणि चांगली कामं करणं आणि चांगली कामं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही किंवा कुणासाठी नव्हे, तर येशूच्या गौरवासाठी. स्वतःचा गौरव हो किंवा नाही हो, आपण स्वतःसाठी नाही तर येशूच्या गौरवासाठी आणि ते पण कधी-कधी ते करताना आपल्याला खूप जास्त लोकं थट्टा-मस्करी करू शकतात, निंदा करू शकतात, रिजेक्ट करू शकतात. पण ते सुद्धा आपण साईडला करायचं कारण आपल्याला माहिती आहे, की आपल्याला पुरस्कार कुठे मिळणार आहे. आणि अशा वेळेस आपण येशूच्या कार्यासाठी काम करत असलो, तर कधी-कधी जास्त कठीण होऊ शकतं. कारण लोकं बोलतील, "अरे, तू मूर्ख आहे का? तू आता हे लक्ष दिलं पाहिजे, तर तू इकडे लक्ष देतोय किंवा तू इकडे लक्ष देते." अशा प्रकारे जगाला समजणार नाही, की आपण काय करतोय. त्याचबरोबर आपल्याला देवाची इच्छा करणं गरजेचं आहे. चांगली कामं करणं म्हणजे काहीतरी मोठं करणं नाही, पण लहान-लहान गोष्टी करणं देवाच्या प्रीतीसाठी. आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, की आपण स्वतःची काळजी घेतोय का? आपण टाईमावर जेवतोय का? टाईमावर झोपतोय का? आपण स्वतःची काळजी घेणं, ती पण खूप गरजेचं आहे. कधी-कधी येशूला काही मोठं नाही हवंय, लहान गोष्टी हव्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं. स्वतःची काळजी घेणं, कुटुंबाची काळजी घेणं आणि मग आपण जे काही आपलं कामं करतोय ते करणं. कधी-कधी या सगळ्यामध्ये ना आपलं दुर्लक्ष होऊ शकतं आणि आपण आहे ना फक्त इव्हन देवाचं कार्य करण्यामध्ये ना एवढं लीन होतो, की आपण छोट्या गोष्टी विसरून जातो. येशूला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही मोठ्या-मोठ्या नाही, लहान गोष्टी आणि त्यांच्या इच्छा करणं गरजेचं आहे. आपल्याला तिथेही कधी-कधी आपल्याला असं वाटेल, की आपल्याला एक कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला काहीतरी स्वतःचं नाव मोठं बनवायचंय. तसं काहीच नाही. आपल्याला स्वतःची प्रतिमा नाही बनवायची आहे. आपण ऑलरेडी ईश्वराची किंवा परमेश्वराची, येशूची प्रतिमा ऑलरेडी आहोत. आपल्याला काही क्रिएट नाही करायचं आहे. आपल्याला जेन्युइन राहायचं आहे, सिन्सिअर राहायचं आहे आणि देवाच्या गौरवासाठी करायचं आहे. आपलं स्वतःचं करून आपल्याला काहीच फायदा मिळणार नाहीये आणि आपण निराश होऊ आणि स्ट्रेस वाढेल. तर आपल्या जीवनाचा हाच उद्देश किंवा पर्पज ऑफ लाईफ आहे. जेव्हा आपण देवाची दया घेतो आणि दुसऱ्यांना देवाची दया देतो, छोटी-छोटी गोष्ट करून कुणाला खूप निराश आहे त्याला सांत्वन देऊन आणि कोणी असू शकतात आणि असं व्यक्ती नाही, की हाच व्यक्ती किंवा तोच व्यक्ती नाही. येशूने असं काहीच लिहिलं नाहीये, की जो माझ्यावर विश्वास करतो त्याच्यापर्यंतच पोहोच किंवा जो माझ्यावर विश्वास नाही करत त्याला तू मदत नको. नाही, आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. सगळ्यांना मदत करायची आहे. तेच येशूला हवं आहे आणि अशा अपेक्षित नाही, की ते बदलतील आणि त्यांच्यामध्ये बदलाव येईल आणि ते पण आपल्याला हवंय ते कसं करतील. तर रिझल्ट नाही बघायचा आहे. आपल्याला आपली चांगली कामं फक्त येशूसाठी करायची आहे. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.